स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. सांगलीतल्या शौर्य पाटील या 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल, मन हेलावणारी सुसाईड नोट. संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन. शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या पाठीशी. आरोप प्रत्यारोप होतच राहणार. पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा, केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना. भाजप आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षातले पक्षप्रवेश थांबवा. अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना. 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी. महायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका, अशाही शिंदेंच्या सूचना. मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत. शिंदेंच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली. पुण्यात वृद्धाश्रमाच्या नावाखाली 16 निराधार आजोबांना ठेवलं उघड्यावर. समाज कल्याण आयुक्तांच्या भेटीनंतरही संस्थेचे प्रमुख दादासाहेब गायकवाड जागेसाठी अडू. रायगड जिल्ह्यातल्या तामिळी घाटात थार गाडी 500 फूट दरीत कोसळली. 6 पैकी 4 मृत्यू, 2 बेपत्ता. प्रवाशांचा शोध. कल्याणमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या. लोकलमध्ये 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण झाल्यानंतर अर्णव खैरे झाला होता निराश. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा घेतली शपथ. मोदी, शहा, फडणवीस, शिंदे, अजित पवार सोहळ्याला उपस्थित. चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात बुधवारी रात्री ग्रामस्थांनी 12 फूट आकाराची एका जिवंत मगरीला पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलं. सांगलीत 306 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा कडक इशारा. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.